नमस्कार. भारतीय लोकशाहीचा एक आधार म्हणजे न्यायमंडळ होय. आज आपण न्यायमंडळाविषयी भारतीय संविधानातील काही महत्त्वाचे कलम बघूयात. मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास कलम 32 प्रमाणे व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. त्यामुळे कलम 32 ला संविधानाचा आत्मा असे म्हटले जाते. कलम 50 हे मार्गदर्शक तत्वांमधील एक महत्त्वाचे कलम असून त्यानुसार कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ हे एकमेकांपासून वेगळे ठेवले पाहिजे, म्हणजेच न्यायालयाला स्वतंत्रपणे काम करता येते. न्यायालय सत्तेच्या दबावापुढे झुकू नये म्हणून हे मार्गदर्शक तत्व घटनेत सांगितले आहे. राज्यघटनेतील कलम 124 ते 147 पर्यंतची कलमे ही सर्वोच्च न्यायालयासंबंधी आहेत. कलम 214 ते 32 पर्यंतची कलम उच्च न्यायालयाविषयी आहेत. मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास कलम 226 नुसार थेट उच्च न्यायालयात जाता येते. कलम 232 ते 237 ही कलमे दुय्यम न्यायालयांशी संबंधित आहेत. न्यायालये न्यायदान करणाऱ्या व्यतिरिक्त इतरही महत्वाची कामे करतात. न्यायालय घटनेचा अर्थ लावते, सरकारच्या कामांचे न्यायिक पुनरुल्लेखन करते आणि कायद्याची वैधता तपासते आणि संविधानानुसार कायदा आहे की नाही हे ठरवते. असंविधानिक कायद्यांना न्यायालय रद्द करू शकते. अशा प्रकारे न्यायालयाची महत्वाची भूमिका आज आपण या ठिकाणी बघितले. धन्यवाद.